जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण आपण काल शब्द बघितले होते. आता आपण मातृभाषेत अनुवादचं बघणार आहोत. पहिलं आहे सह वार्तां लिखती. पहिली चार वाक्य मी सांगेन, मग तोच सगळे येऊनच जातील. मग पुढचे आपण एकास एक घेऊ वाक्य. सह वार्तां लिखती. सह म्हणजे तो, वार्ता म्हणजे बातमी किंवा गोष्ट, लिखती म्हणजे लिहितो. वह कहानी लिखता है. किम. इथे वार्ता हे होतं का? प्लुरल होतं का? बातम्या वार्ता लिहितो. वरती अनुस्वार आहे ना, रफारच्या आतमध्ये तो मकार म्हणजे हलंत म सारखा आहे तो अनुस्वार. वार्ताम. नाही नाही, मला काय म्हणायचंय, बातमी होत आहे का बातम्या होत आहे? अनेक वचन. बातमी ना, द्वितीय एकवचन आहे ते. नाहीतर देवांसारखं झालं असतं ना. हम्म, ओके. किम त्वम वार्ताम लिखसी. किम म्हणजे काय, तू वार्ता लिहितोस किंवा गोष्ट लिहितोस किंवा बातमी लिहितोस, असं. किम तम वार्ताम लिखसी. सा बाला वार्ताम लेखिष्यती. इष्य प्रत्यय म्हणजे भविष्य काळे. लिहील, करेल, असं असेल. सा म्हणजे सा बाला म्हणजे ती मुलगी. वार्ताम लेखिष्यती, लिहील, पुढे जाऊन ती गोष्ट किंवा बातमी लिहील. तस्य नासिका दीर्घा अस्ति. तस्य नासिका दीर्घा अस्ति. तर त्याचे नाक लांब आहे. नासिका म्हणजे नाक. आपण आणि दीर्घ म्हणजे मोठं. तर मोठं असं लांब, मोठं नाक मोठं आहे असं आपण कधी बोलत नाही, म्हणून ते दीर्घा असते. हे त्याचे किंवा तिचे पण होईल का? त्याचे किंवा तिचे. आता तच तस्य आहे ना. एक मिनिट, 30. हं. स- सहच तुमचं षष्ठी बहुवचन तस्य आहे. पण हं. स्त्रीलिंग असतं, त्याचं षष्ठी एकवचन तस्याः असतं. म्हणजे इथे. तस्याः असतं, तर ती आहे म्हणजे स्त्रीलिंग आहे. पण इथे तस्य आहे ना, ते षष्ठी एक हा. पुल्लिंगाचं आहे. म्हणजे त्याचेच येईल. हा. मी ते चुकून तिचे लिहिलं, म्हणजे वरती बालिका चाललं होतं म्हणून. हा. हा. नाही, पहिल्यांदा जेव्हा असं होतं बरं, की आपण हा. ठाणे लिहितो तसं, अरे मुलीबद्दल चाललंय तर लिहू आपण. हा. पण हा. मी नेहमीच म्हणेन की तुम्ही आधी विभक्तीच्या नुसार करा, आणि मग हा. स्त्रीलिंग म्हणजे पहिल्यांदा विभक्ती, स्त्रीलिंग पुल्लिंग, असं म्हणजे विभक्ती बरोबर तेही बघा. असं. हा. हो. ठीक. त्याचे ना. आता हे कोण वाचेल? मी असतो. रामकृष्णस्य नासिका न दीर्घा. हम्म. रामकृष्णाचे नाक लांब नाही. नाही. अस्थि हे जे आहे की त्याचे नाक लांब नाही आहे वगैरे, असं जर असंही असतं ते अध्यारोतही आहे. हम्म. किंवा रामकृष्णाचे नाक लांब नाही, त्याचे नाक लांब आहे पण रामकृष्णाचे नाही, असं. ठीक आहे. पुढचं कोण वाचेल? आता दीर्घा म्हणजे मोठं घ्यायचं का लांब घ्यायचं? तेच म्हटलं मी. दीर्घ म्हणजे मोठं असतं ना, पण आपण लांब, नाक मोठं आहे असं बोलत नाही ना. लांब लांब आहे असं बोलतो ना, त्याच्यामुळे नाक आहे म्हणून मग, म्हणजे मोठं लिहिलं तरी चालेल, पण मोठं म्हणजे तर असं विदूषकासारखं मोठं असं होऊन जातं ना ते. तसं ते आपण म्हणजे ते होत नाही ना, तसं फिट नाही होत, म्हणून लांब लिहायचं. पण मोठं लिहिलं तरी चालतं असं. हम्म. हम्म. अनुषंगाने लिहा आपल्या वाक्याच्या अनुषंगाने लांब आणि मोठा मधलं काहीही चूज करा. हम्म. आता पुढचं कोण वाचेल? मी वाचू का? मनुष्याः नासिकया किं कुर्वन्ति. हम्म. मनुष्याः हे
बहुवचन आहे. हो. हे माणसांचे अं, मी चाची नाक का बरं लावलं? काय कर नाही नाही, माणसाचे म्हणजे अनेक माणसाचे असं, पण हे नाक काय करते असं षष्टी आहे पाहिजे. का? मनुष्य हा षष्टी आहे का? नाही नाही, हा. ते करताय म्हणजे हे आहे, प्रथम आहे म्हणजे अनेक माणसे. प्रथम आहे. हा, पण बहुवचन हा. आहे. हा अनेक माणसे म्हणजे माणसे. हम्म म्हणजे अनेक माणसां नाकात ते काय करतात असं, हम्म. माणस. म्हणजे नाकाचा उपयोग काय असं हा. माणसे नाकाने काय करतात? नासिकया ही तृतीय आहे. हा, तृतीय नाक. तृतीय आहे, नासिकया ही तृतीय आहे. जेव्हा आपण विभक्ती सोडून जर नुसतं प्रश्नार्थक करायला गेलो ना, तर आता ह्याचे नाम नाक लांब नाही, त्याचे नाम लाक आहे, मग नाकाने काय कर असं जे असं नाकाचे काय करतात वगैरे असं वाटू हा शकतं. पण मग तुम्ही हा जेव्हा विभक्तीनुसार कराल ना, आधी हा विभक्तीनुसार अर्थ लागणार नाही तुम्हाला, लगेच अर्थ लागत हा नाही विभक्तीनुसार. पण विभक्तीनुसार आधी तोडका मोडका शब्द वाक्य तयार करा आणि मग त्याच्यातून अर्थ हा काढा, ते जास्त हा करेक्ट. हा की हा अनेक माणसे म्हणजे करतात. हं, म्हणजे माणसे नाकाने काय करतात. काय करतात. पुढचं कोण वाचेल? कोणी मी आहे? वाचू का? हा, वाचा. आशिष वाचा. पीडया बालकः रोदनं करोति. हम्म. अं, पीड्या म्हणजे दुःख म्हणून का? हा, पीडा आहे ना, हम्म, आपलं वेदना पीडा. हा, वेदना. वेदनामुळे बालक रडत आहे. आता वेदना मुळे का बरं केलं तुम्ही? पीडया. या आहे ना, पीडया म्हणजे कुठली विभक्ती झाली? वेदनेने कसं होईल ना, हम्म. तृतीय हा. विभक्ती. त्यांना ने नेशनिश आशिष आपल्याला आपण द्याल का उत्तर? की पीडया म्हणजे काय असणार त्याची विभक्ती? आकारांत झाली ती मालाप्रमाणे. हम्म. मालया कुठली विभक्ती झाली? आशिष, तुम आशिष आहात ना तुम्ही? तुम्हीच हो हो हो, आहे मी. आपल्याला गेल्या याच्यात मालया ही तृतीय एकवचन झाली. हा, त्या बर मालासारखा हा पीडा शब्द चालतो. मग पीडया म्हणजे तृतीय एकवचन झालं. तृतीयेचा बर. प्रत्यय काय आहे? नेसे द्वारा. म्हणजे हम्म. त्याचा अर्थ असा होतो, पीडेने किंवा वेदनेने मुलगा रोदनम करोती म्हणजे रडतो, म्हणजे किंवा होय. हा म्हणजे रोदनम करोतीला रडतो असं एकच आपण वापरतो मराठीमध्ये. हो म्हणजे कळलं का मी हो, थोडं? कळलं कळलं. हा, ठीक. त्याच्यामुळे आता पीडा ह्या शब्दाचा म्हणजे तो कसा आहे, काय आहे, तर आता पीडा आकारांत झाला ना, पीडा म्हणतो आपण, म्हणून तो हम्म, इथे आपल्या शब्दार्थामध्ये 13वा शब्द दिलेलाच आहे, पीडा म्हणजे तो आकारांत झाला. आणि आकारांत हम्म, म्हणजे तो मालाप्रमाणे चालणार असं झालं ते. हम्म. होय. सगळ्यांना बाकीच्यांना कळलं का की ते वेदनेने कसं आलं ते? कोणाला काही शंका आहे का? नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. मी वाचू काय पुढचं? वाचा वाचा. कसं आहे मी? वासंती ताई वाचा, मग नंतर व- शैलजा ताई हा. वाचा. वर्षासु सर्वत्र जलम भवति. हं. पावसाने सगळीकडे पाणी होतं. आता पावसाने नेशी निशी तृतीया झाली. ने पावसात तृतीय वर्षासु पावसामध्ये म्हणजे कुठली विभक्ती झाली? सप्तमी आहे. सप्तमी झाली. सप्तमी अनेक असते. हा, सप्तमी सप्तमी काही मग सप्तमी सप्तमी बहुवचन. बहुवचन झालं. मग त्याचं हे काय हो. सप्तमीची? तो मग काय तो म्हणणार? पावसात पावसाळ्यात 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 सर्वत्र पाणी सर्व पाणी होते. सगळीकडे पाणी. सग हो, ओके ताई. वाचा या वाचणार आद- मी विसरले नाव. आधीचं पान राहू दे ना, जर आधीचं हा 1 मिनिटासाठी राहू. हा, जाते मी आधीच्या पानावर. पुढचं कोण? जयश्री ते तुम्ही सगळी वाचणार?
पावसात सगळीकडे पाणी भरतं असं होतं का, तर होतेच राहायचं? भरणे नाहीये ना, भरते भूभवती नाही. म्हणजे होते होणे. भवती म्हणजे होणे. बर बर. जलम भवती. ह्याच्या आधीचं पेज एकदा जरासं दाखवाल का प्लीज? आधीच दाखव. 5 वाक्याच्या आधी. बरं, एक मिनिट. एकच मिनिट फक्त हो हो, काही बघायचं होतं. सांगा मला जेव्हा पुढे जायचं असेल तुमचं झालं की. हा चालेल. या पानावरचं झालं का मोरेश्वरजी तुमचं लिहून? हो 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 हो. जयश्रीताई कोण होतं बोलणार होतं ना? ज्योत्स्नाताई का जयश्रीताई बोलणार होता? ताई शैलजाताई. शैलजा, हा हा. शैलजाताई बोला बोला. वर्षायाम सह न अटती, हम्म. पावसात तो भटकत नाही. वर्षायाम, वर्षायाम, म्हणजे मालायाम म्हणजे म्हणजे काय झालं? कुठली विभक्ती झाली? तृतीय. ती 40. शैलजाताई सप्तमी एकवचन. हा सॉरी. षष्टी सप्तमी. एक मिनिट हा, शैलजाताईंनाच उत्तर देऊ दे. शैलजाताई, वर्षायाम म्हणजे कुठली विभक्ती? तुमचं उत्तर बरोबर आहे बरं, मी फक्त विभक्ती विचारते तुम्हाला. षष्टी विभक्ती आहे, सप्तमी आहे ताई. सप्तमी आहे बरोबर, त्याच्यामुळे ते हा वर्षा आकारांत आहे म्हणून हा पावसात किंवा पावसात तो पाव अटती, भट अट धातू आहे. अटती म्हणजे भटकणे असं, हा किंवा तो तो पावसात भट असं. ठीक आहे, पुढचं कोण बोलेल? ताई मी सांगू का? माधुरीताई बोला. मयूरः वर्षासु नृत्यं करोति. हम्म. मोर पावसाळ्यात नृत्य करतो. नृत्य करतो, नाचतो, नाच करतो. नृत्य पावसामध्ये होईल ना? हा, पावसामध्ये, पावसात पण पावसात पण किंवा हा पावसामध्ये. तर ते पावसांत आपण बोलत नाही ना, म्हणजे असं ते बरोबर नाही वाटत. अनेक म्हणजे पावसात, तर पावसामध्ये वर्षा असो. ठीक आहे, पुढचं कोण वाचेल? मोरेश्वरजी तुम्हीच बोला, आहात का? हो हो हो. यदा वर्षणं भवति तदा बालाः क्रीडन्ति. यंदा यदा तदा आहे. मोरेश्वरजी यदा. यंदा हो. नाही. जर जेव्हा जर एक पाऊस पडतो एक तर मिनिट, एक मिनिट, मोरेश्वरजींनाच बोलू द्या, बाकी कोणी अनम्यूट करा. हा बोला मोरेश्वरजी. जर पाऊस पडला तर मुली खेळतात. हे यदा आणि तदा आहे. हा, तुम्ही हे जी वाक्य आहे ना, यदा तदा यदी तरीही, मी जर म्हटलं ना, जर आणि तर ना, जर नाही, यदा तदा म्हणजे जेव्हा, जेव्हा पाऊस, जेव्हा तेव्हा. जेव्हा हा हा, पाऊस बरोबर बरोबर. होतो किंवा जेव्हा पाऊस पडतो, भूभवती होतो हो म्हणून हो. ते जेव्हा पाऊस होतो पण बरोबर आहे. तेव्हा आता बाला अ, आहे ते ते बाला हा म्हणजे अनेक वचन नाही मुलींचं. नाही, आकारांत आहे ते, मुली. हा हा, सॉरी, अनेक वचन आहे, पण मुली खेळतात म्हणजे मुलं नाही, हो 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 गर्ल्स. हो, बरोबर बरोबर. ठीक हो आहे, हो. याच्यात कोणाला काही प्रश्न आहेत का? मी लिहून घेतो, एक मिनिट. हम्म. सगळ्यांना कळलेले आहेत का ही वाक्य? तशी सोपी सोपी आहेत, म्हणजे आता तुमचं एवढं वाढलेलं आहे संस्कृतचं जे ज्ञान आहे, तर ही वाक्य तुम्हाला त्या मानाने खूप सोपी वाटतील. आता पहिल्यांदा तर आता आपण काही वेळेला यदाला तर्री असलं की तेव्हा त्याचा अर्थ आपण जर यदी पण करू शकतो ना. यदी तरीही, यदा तदा असं वेगळं आहे. मी हवं तर हा त्यात, हा, आलं लक्षात. हा, हा यदी. हा, यदी तरीही, ही जी जोड वाक्य असतात ना, ती जी आहेत ती वेगवेगळी आहेत. म्हणजे त्याच्यात अत्र तत्र, अत्र तत्र, हा कुत्र, यदा तदा, कदा, अशी ना, तुम्ही एक अशी वहीच्या शेवटच्या पानावर ही जी लिहून ठेवली पाहिजे. शब्द हे जे असतात ना, ते एकदा लिहूनच ठेवायचे. म्हणजे तुम्हाला एकदम असं मध्ये काही असं बघायला नको, शेवटच्या पानावर जायचं आणि पटकन मग बघायचं की काय आहे. मग ते जसे जसं तुम्ही जास्त बघत जाल तसं तसं तुम्हाला ते म्हणजे लक्षातच राहतं ते आपल्या, जेवढं नजरेखालून जास्त हो जातं. बरोबर.
जाऊया पुढे आपण. ओके, हे कोण वाचतंय? मी वाचू का? विद्याताई वाचा. हं. नाही हे नाही हे नव्हतं. मनुष्य वृष्टे स्तुतिं कुर्वन्ति. मनुष्याः वृष्टे वृष्टेः स्तुतिं कुर्वन्ति. काय होईल याचं? आता म्हणजे मनुष्य म्हणजे ते पण ते स्तुतींचं नाही आता. कुर्वन्ति म्हणजे करतात. स्तुती. वृष्टे म्हणजे हे स्तुतीच का? हा, अच्छा. स्तुती. आणि आपण मी करते, तुम्ही हा ते माहिती, हा आलं. पण मला वाटलं आणखीन काही वेगळा अर्थ इथे अपेक्षित आहे का? स्तुती. आणि वृष्टे म्हणजे पावसाच्या दृष्टीने का नाही? पाऊस आहे. वृष्टी म्हणजे पाऊस ना, आपण म्हणतो हा हा मग आता त्याची वृष्टे झाली आहे, म्हणजे एकार झालाय. हा तर ते आता वृष्टी इकारांत आहे. आता इथे आपल्याला सप्तमी वाटू शकते, पण ते देव नाहीये, वृष्टी इकारांत आहे. तर त्याचं मी सांगते तुम्हाला. तर तुम्ही वृष्टे सोडून बाकीचा अर्थ सांगा मला, चालेल? मनुष्य म्हणजे माणसे आणि स्तुती करतात. वृष्टे ही वृष्टी इकारांतच झालं, ते पावसाची स्तुती करतात असं असतं. ओके ओके. हा पावसाची स्तुती करतात. ठीक आहे, पुढचं कोण वाचेल? षष्ठी. नाही, मग त्याच्यात कुठली विभक्ती येणार? एक मिनिट, मी विभक्ती सांगते तुम्हाला. तुम्ही इकारांतला सप्तमी नाही म्हणालात ना? वृष्टे तया येतं ना, हे चाचीचे आहेत ना, तर ते वारिणी मते मती मती सारखं वृष्टी असं असतं. मती ही इकारांत आहे, तो अजून आलेला नाहीये तुम्हाला, पुढे आहे तो. वृष्टी असा इकारांत होतो. त्याच्या पंचमी किंवा षष्टीचं एक वचन दिसतंय. षष्ठी एक वचन आहे ते मती. हा, दोन्ही सारखी आहेत ती, पंचमी आणि सारखी षष्ठी. आहेत, पण इथे ते चाचीचे आहे, ते म्हणजे त्या पावसाची स्तुती करतात. पावसाची, हा म्हणून म्हणजे अरे षष्ठी ना, षष्ठी षष्ठी आहे ते. ऊनहून, पावसाहून, पावसापासून असं मी वाचू? पंचमी होणार नाही. नाही. हा, पावसाची स्तुती. हा, पावसाचीच स्तुती. मी वाचू? हा, मग ते मी वाचू का संगीता? संगीताताई वाचा. वृष्टी कशा हा. कवीसारखं चालणार का हा पंडिताः शब्द? सभायां. एक मिनिट, हा, एक एकच मिनिट, एक शंका होती. हा, विचारा अश्विनीताई. वृष्टी हा कशाप्रमाणे, कवीप्रमाणे चालणार की मती. कसं? मती अं? मती नावाचा एक शब्द आहे, ऱ्हस्व इकारांत शब्द आहे. मती म्हणजे अच्छा, ओके मती कर. ओके. तो अजून तो झालेला अजून गेला नाही ना आम्हाला, कारण हा त्यामुळे विभक्ती कळत नाही ती. म्हणून मी म्हटलं सांगते त्याचं, ते सोडा तुम्ही, म्हणून ते अजून झालेली ओके ओके. इकारांताची तुमची, पण ती मतीचा हो हो. षष्ठी एकवचन आहे ते, म्हणून पावसाची. ओके ठीक आहे, ओके ओके. ठीक आहे. वाचा ओके, पुढचं थँक्यू. वाचा. असं. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. विद्वान सभेमध्ये भाषण करतात. बरोबर, एकदम बरोबर. तर इथे असे ते ताई सगळ्यांचे माईक चालू आहे, काही ऐकू येत नाही. बरोबर, मी एकदा पुन्हा म्यूट करते सगळ्यांना. ओके. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. पंडित सभामध्ये भाषण करतात. तर आता इथे पंडिताः आहे ते म्हणजे अनेक पंडित आहेत. पंडित्स इथे इंग्लिश मध्ये लिहिले ना, पंडित. तर आता आपण अनेक पंडित पंडितच म्हणतो ना, म्हणून ते पंडित आहे. एक विद्वान पण म्हणू शकतो ना? विद्वान पण म्हणू शकतो, हो, विद्वान पण. ठीक आहे, जायचं का पुढे? सभामध्ये या सभेत पण लिहू शकतो का? हो, सभायाम आहे ना, अनेक सभा आहेत त्या. सभाओ में मेनी मेनी म्हणजे बहुवचन आहे त्याचं. सभांत असं ते लिहिलं जात नाही बरोबर, म्हणून ते मध्ये वापरले. तर इथे एक वचन आहे, सभायाम, मालायाम. सॉरी, मालायाम आहे का? हो सॉरी, मालायाम आहे. सभेमध्ये होईल ना, मग सभेमध्ये होईल. सभेमध्ये होईल, मी करते. सभेमध्ये बरोबर आहे तुमचं, मालायाम आहे.
हे पण सप्तमी बहुवचन येईल. एक मिनिट हा. सप्तमी एक वचन पण सभा आकारांत आहे. मालायाम मालयोहो मालासु सप्तमी. सप्तमी एक वचन आहे म्हणून एक सभेमध्ये किंवा सभेत भाषण करतात. आणि सभेत करेक्ट आहे ना? पंडिताः कुर्वन्ति. बिकॉज अनेक पंडित आहे म्हणून इथं एकच पंडित आहे का अनेक पंडित कसं ओळखायचं आई? पंडित आहे ना. पंडित पंडिताः सभेमध्ये भाषण करतात हे पण अनेक वचन ता अनेक पंडित ता झाले. आलंय ना? एक मिनिट मी सांगू का. पंडित आहे ना ते हम्म पंडित हा हम्म सारखा चालतो. देवः देवौ देवाः प्रथमा. सो पंडिताः म्हणजे अनेक पंडित. पण आपण मराठीत बहुवचन पंडितला पण पंडितच म्हणतो ना म्हणून ते. आणि ते कुर्वंती झालेलं आहे. ओके ओके ओके. नाही तर करोती असतं ना. तीत हंती सारखं. झालं का? ह्याच्यात काही शंका आहेत का कुणाला? मी सभात पण लिहिते म्हणजे कसं हा सभेत. ठीक आहे जायचं पुढे. ताई कुठला फॉन्ट वापरता तुम्ही? ते सरांनी कीबोर्ड दिला ना अच्छा. तो संस्कृतचा तो फॉन्ट वापरतो. तो म्हणजे तुम्हाला हवं तर तो इन्स्टॉल करू शकता तुम्ही. पण त्याच्यात मग तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट्स ठेवायला लागतात. म्हणजे मला आता बरं टाईप करून तर मला खूप इझिली येतं ते. पण इनिशियली डिफिकल्ट गेलं लक्षात ठेवायला. ठीक आहे आपण पुढे जायचं का? हे कोण मी वाचत? मी वाचू का? मला नावच ताई मी वाचू का? कोण बोलतंय? ज्योत्स्ना. ज्योत्स्ना ताई. ज्योत्स्ना. हम्म. किम त्वम पाठशालायां भाषणं न करोषि? काय तू पाठशालायां हे मालासारखं चालेल सप्तमी एक वचन. मग मी असं केलंय काय तू विद्यालयात किंवा शाळेत भाषण करत नाहीस? करेक्ट. माझा आवाज आशिष माझा आवाज कट होतोय का? सगळ्यांनाच माझा आवाज येतोय का क्लिअर? आशिष म्हणे कट होतोय. खरखरतय का? नाही 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 मागच्या आवाज मागच्या सगळ्यांचा आवाज येतो. हा मागच्या चांगला पानावर जेव्हा येतोय. होतो अच्छा तेव्हा झालं. तेव्हा कट होत. बरं मी आता सगळ्यांना म्यूट करते. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा अनम्यूट करत जाऊ. ते मे बी त्याच्यामुळे होत असेल. ठीक आहे. हा का आई एक विचारू का? वाचन काय तू शाळेत काय तू शाळेत भाषण करत नाहीस का? मग दोन दोन प्रश्न कसे काय ते? हा हा काय पण आणि का पण? प्रश्न नाहीये ना तो. असं अरे काय तू भाषण करत नाहीस का असं असं ते आहे. तर ते का नाही लिहिलंच तरी चालतं. असं काही नाही कारण की हा तर तुम्ही काय लिहिलेलं आहे. पण तो असं प्रश्न विचारतो ना असं त्याला असं त्याला खूप असं आश्चर्य वाटलं. अरे काय तू शाळेत भाषण करत नाहीस? किंवा अरे तू काही शाळेत नाही करत का भाषण? बाहेर जाऊन करतोस का? त्या सभेमध्ये जाऊन आणि शाळेत करत नाही असं म्हणून ते का दिलेलं आहे त्याच्यात. पण तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं. ओ- ओके ओके. पुढचं कोण वाचेल? ताई मी वाचू का? माधुरीताई वाचा. सः तत्र महाभारतस्य कथा कथायां प्रवचनं याम नाही करोति. काही याम नाही आहे. कथा याहा आहेत. अच्छा. सः तत्र महाभारतस्य कथाया प्रवचनं करोति. हा तो विसर्गाचा उच्चार करत जा. हा हो याहा हा विसर्गाचा उच्चार. कथाया हा विसर्ग कथायाः हा त्या विसर्गाच्या उच्चाराचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की तो आधीच्या स्वरावर असतो. आता इथे आकाराने कथा या आने संपलाय म्हणून तो विसर्ग आकार होतो. जर इकाराने संपला तर तो इकार होतो. असं हे हं. लक्षात हे माहिती आहे का तुम्हाला? हो आहे माहिती आहे ताई. ठीक आहे आपण जाऊ. मग आता याचा सांगा बरं काय अनुवाद होईल? तो तेथे महाभारताच्या कथांचे न किंवा कथा सांगतो असं आहे का? कथा करतो. हा या कथाया मला या हा षष्ठी एकवचन आहे ते. महाभारतस्य षष्टी आहे ना. कथायाच हा ते पण षष्टीच आहे.
म्हणजे ही कथेचं ते विशेषण आहे. महाभारत आणि कथा दोघही हा मध्येच आहेत. त्याच्यामुळे ते दोन्हीला एकच प्रत्यय लागतो. षष्टीचे हो हो हम्म. तर त्याचं वाक्य एक मिनिट. हा. तो तेथे महाभारताच्या कथेचे प्रवचन करतो. करतो. हे ताई कथाया पंचमी म्हणजे आणि ते मालाया षष्टीचं सारखं नाही होत. सारखंच. काय बोलले? एक जण बोला. कथाया हा बोल. हा शब्द हा. मालायासारखा सप्तमी बहुवचन नाही होणार का? सप्तमी बहुवचन माला सु आहे ना. होय हो हे कथा याहा आहे. माला याहा. पंचमी आणि षष्ठी एकवचन सारखं आहे ते. पण मग हम्म. हा मी ते विचारणार होते. पण मग अर्थामुळे इथं आपण षष्टी एक वचन गृहीत धरायचं का? अर्थामुळे पण आहे आणि निश्चित. आधीचा शब्द आणि नंतर विशेषण जी आहेत ती षष्ठीमध्ये आहेत ना. जेव्हा शब्दाचं ते विशेषण जेव्हा एखाद्या विभक्तीत असतं त्याचं मूळ मूळ ज्या विशेष्य पण त्याच ते विभक्ती. ठीक षष्टीप्रमाणेच आहे चालेल. चालतं हो ते महाभारतस्य आहे ना म्हणून ते हम्म. ठीक. आता पुढचं कोण वाचेल? आता इथे बघा तो स्नुषा शब्द आलेला आहे. कोण ज्यांनी वाचला स्नुषा वाचा बरं. स्नुषा स्वगृह गात्र आगच्छति. हा बोला दिदी. सून तिच्या घरातून येथे येते. स्वगृहातून येथे येते. हा स्वग्रहातून. स्व म्हणजे तिच्या किंवा आता इथे स्वतःच्या. हा आपल्या. कारण तुम्ही जेव्हा तिच्या बोलायला जाल ना तेव्हा ते दुसरं नाही ते अर्थ बदल. आपल्या घरातून. आपल्या घरातून. स्वतःच्या घरातून. हा पुढे काय? येथे येते. करेक्ट. लग्न झालं तिचं आणि ती सून म्हणजे आपल्या घरातून तिच्या घरातून त्या. पण आपण बोलताना बोलतो की हा ती तिच्या घरातून आपल्या घरात येते. म्हणून वाक्याचा अर्थ स्वगृह आहे. म्हणजे ती ती स्वतःच्या घरातून येथे येते. म्हणजे वाडीला येत असेल तेव्हा बोललं जात असेल. मला एक विचारायचं होतं 15व्या वाक्यात कथा याहा आहे म्हणजे अनेक कथा असं होऊ शकतं ना का एक कथा? कथा आकारांत झाला तो मालाप्रमाणे चालणार. हम्म, माला या हम्म. पंचमी आणि षष्ठी एकवचन आहे. तर आता इथे पंचमी बर प्रत्यय लावायची की षष्ठीची प्रत्यय लावायची त्याच्यात आजूबाजूला बघितलं तर महाभारतस्य कथा आहे ना. म्हणजे कथेचा हो विशेष महाभारताची आहे ना. तर बरोबर. हा महाभारत हा षष्ठी आहे त्याच्यामुळे कथा या हा हे आपण षष्ठीच पकडलं म्हणून त्याला चाचीचे प्रत्यय लावले. कळलं? कथेचे ना पण म्हणजे एक कथा असा अर्थ घ्यायचा का? हा एक का कथा. कथा एक कथा एक कथा? महाभारताची एकच कथा आहे ना. म्हणजे महाभारत ते हो असं हो हो हो. आदराने लिहिलेलं असं असावं ते महाभारत कथेचे. म्हणजे त्या कथेचे महाभारताच्या कथेचे. ठीक आहे ठीक आहे. नाही तर ते कथांचे असं असतं. जर समजा मी महाभारत शब्द विसरून जा आणि तुम्हाला असं वाटलं की हम्म, बहुवचन असेल तर ते माला हम्म. नाम झालं असतं. म्हणजे कथा नाम झालं असतं. तर तेव्हा त्याचं रूपांतर झालं असतं कथेंचे. थेवर अनुस्वार आहे. कथांचं कथांचे बरोबर आहे. कथेंचे असं झालं हो असतं. झालं क्लिअर झालं मला. आता मी ज्याने वाचू ताई वासंती. हा वाचा. अस्वच्छे मस्तके केशेषु युकाः भवन्ति. हम्म. अस्वच्छ डोक्यातील केसात उवा होतात. मस्तक आहे ते. तर हं, एकार आहे त्याचा म्हणजे सप्तमी एकवचन आहे. मग त्याच्यात तई या प्रत्यय आहे. तर मग अस्वच्छ हं. डोक्यात. हो डोक्यातच. अच्छा असं म्हणायला पाहिजे डोक्यात. हा, हा, हा. हे बघा म्हणजे तुमचं वरचेवर जे ट्रान्सलेशन होतं ते एकदम बरोबर होतं. पण आपण इथे हो शिकतोय ना, त्याच्यामुळे ते विभक्ती हा म्हणजे तुम्हाला उवड व्यवस्थित आला पाहिजे. विभक्ती किती कळल्यात हं, त्याच्या अनुषंगाने तो करायला पाहिजे ना. अस्वच्छ बर डोक्यात अस्वच्छ डोक्यात
जे केस असतात त्या केसांमध्ये उवा होतात असं आहे. तर आता हे वाचताना असं वेगळं वाटतं, असं कधी आपण बोलत नाही अस्वच्छ डोक्यात केसांमध्ये उवा, अस्वच्छ डोक्याच्या केसांमध्ये उवा होतात असं आपण बोलतो ना. पण आता ते आहे ते आहे. पण इथं विभक्ती केशेषूला प्रत्यय कुठली विभक्ती? काय बोलायचं? येईल का ताई? एका हो ना. येईल का भवंती म्हणजे? हं? भवंती म्हणजे विचार होतात. भवंती म्हणजे असतात येईल ना, होतात का असतात? अनेक हो, वचन आहे ना. होतात. की होणे ना होतात. जर तुमचे केस अस्वच्छ असतील तर तुमच्या केसात उवा होतात असं. केशेषू म्हणजे कुठली मला वाटतं विभक्ती? भवंती म्हणजे केश ना सप्तमी अनेक वचन. हे बघा शू अनेक वचन. शू आणि स सु शू आणि सु ही नेहमी त्याचं जे हे असतं ते सप्तमी बहुवचनच असतं, बाकी कुठेच बहुवचन असतं. शू आणि सु इज ऑलवेज सप्तमी बहुवचन. मग ते हम्म. काही असू दे, म्हणजे त्याचं फक्त पोटफोड्या शिवचं समासातला स होतो बस. ओके, थँक्यू. हम्म. आता हे बघा इथे मस्तक कसं आहे, अस्वच्छ आहे, म्हणून मस्तके ची विभक्ती जी आहे ती अस्वच्छला लागलेली आहे. अस्वच्छ आहे मस्तके, म्हणून तुम्ही म्हणाल अरे हे अस्वच्छ आहे तर त्याच्यात तय्या प्रत्यय का नाही लागला, कारण ते दोन्ही जोडून आहे. अस्वच्छ डोक्यात असं येते, त्याच्यामुळे जे विशेष हा. तर त्याला ते प्रत्यय लागतं. विशेषण हे विशेषाप्रमाणे चालतं. हे कळलं का सगळ्यांना? हो हो. नाही, परत एकदा सांगता का प्लीज? हे बघा मस्तक कसं आहे, अस्वच्छ आहे. मस्तक अस्वच्छ. झालं, त्याचं विशेषण काय आहे, अस्वच्छ हे विशेषण आहे. मस्तक हे सप्तमी एक वचन झालं, म्हणून अस्वच्छ पण सप्तमी एक वचन झालं. पण आता तुम्ही ट्रान्सलेट बरोबर. करताना अस्वच्छत डोक्यात असं नाही लिहित, कारण नाही. अस्वच्छ हे डोक्याचं विशेषण आहे, म्हणून ते फक्त विशेष्याला तो जो प्रत्यय असतो विभक्तीचा तो लागतो. विशेषण हे नुसतं विशेषण म्हणून लिहिलं जातं, म्हणून अस्वच्छ डोक्यात असं. बरोबर. हो हो, बरोबर. पण कधी कधी तुम्ही जर ते वाक्यानुसार वाक्याच्या अनुषंगाने जर दोघांनाही ती सप्तमीची प्रत्यय किंवा जी काही प्रत्यय ज्या विभक्तीची प्रत्यय जर लावून त्याचं वाक्य होत असेल चांगलं तर करू शकता, ते चुकीचं नाही. पण असंही म्हणजे ह्याच्यात तुम्हाला प्रश्न येईल अरे इकडे का नाही नंतर येईल, आता नाही येणार. जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल तेव्हा म्हणाल की अरे इथे का नाही लागलं बाबा, तर ते कारण आहे. लागूही शकतं, नाही लागू शकत, वाक्याप्रमाणे असतो. बर. आणि एक विचारायचं आहे, बोला. इकारांत शब्दाच्या विभक्ती अजून गेल्या नाहीत ना आम्हाला? नाही गेलं. आता तुम्हाला बघा मागे काल कत्वा प्रत्यय पण आला, तो आता पुढे आहे तुम्हाला, तो अजून गेला नाही. पण काही काही वेळेला ना काही शब्द इथे आधीच दिलेले गेलेले आहेत, कारण ती वाक्य तशी आहेत ना. त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा तेव्हा फक्त सांगतो की हे आता लक्षात ठेवा, पुढे जेव्हा येईल तुम्हाला तेव्हा ते बरोबर कळेलच, ते तेव्हा येईल. बरोबर बर. कत्वा प्रत्यय पुढचा जो चॅप्टर आहे ते कत्वा प्रत्ययाचाच आहे वाटतं, सुभाषितमाला झाल्यानंतर तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला कळेल ते. त्याचा आधी काल आला होता दृष्टवा म्हणून. हो हो. हे कोण वाचेल? वाचा बरं, पटापटा वाचा, ज्यांनी नाही वाचलं त्यांनी आपल्याला मी वाचू का? मी वाचू का अश्विनी? वाचा वाचा. किम त्वम सायंकाले पुरिकाः खादसी? काय तू संध्याकाळी पुऱ्या खातोस? हा पुऱ्या खातोस? अनेक वचन झालं, पुरी आहे ना ती, अनेक वचन, त्यामुळे पुऱ्या. हा, अं, पुरिकाः. हे ते डिजिट मध्ये नाव आहे कोणाचं, ते 4287 ते कोण आहे? 4287A866 हे कोण आहे बरं? ते मगाशी बोलत होते, मी वाचेन म्हणून. नावाने लॉग इन केलं ना की मला बरं पडतं ते करायला. बरं ठीक आहे, पुढचं कोण वाचतंय? मी वाचू का ताई? ज्योत्स्नाताई वाचा. बालकाः प्रातःकाले कुंडलिकाः खादन्ति. बालकाः म्हणजे अनेक वचन आहे, म्हणजे मुले सकाळी जिलेब्या खातात.
हम्म. अनेक वचन आहे ना जिलेबीचं पण कुंडलिकाचं. जिलेब्या जिलब्या जिलेब्या जिलेब्या खातात. हा अं, अजून कोण आहे? उषाताई आहेत का? शैलजाताई, उषाताई, संपदा. बाई मी बोलते. बोला शैलजाताई. सहभोजने कथिकां पिबती. हम्म. तो जेवणात कढी पितो. एक्सलंट. तो जेवणात कढी पितो. कथिका म्हणजे कढी. हम्म. आशिष, दिलीप, अजून कोण आहे का? सुजया, वासंतीताई. मी वाचू का? हा आशिष बोला. तो ताई आहे. वासंतीताई. सारिकानां सारिका. वासंतीताई पुढचं हा तुम्ही ठीक. वाचा, दिलीपना वाचू द्या. हो चालेल. सारिकानां गानं मधुरं भवति. हो. हम्म. सारिकानांचं अर्थ माहित नाही आहे. सारिका. सारिका म्हणजे शब्दार्थामध्ये गेला मैना. महिना. मैना को अं, गाते ना ती मैना ती. त्याच अच्छा. सारिका नाम. नाम असेल तर ते नेहमी षष्ठी बहुवचन असतं. बहुवचन. मग बोला. महिनेचं असं होतं का? हा पण अनेक बहुवचन आहे तर काय म्हणणार तुम्ही? महिन्यांचं. एक मिनिट आशिषलाच बोलू द्या, बाकी ज्यांनी म्यूट करा प्लीज. बोला आशिष. महिन्यांचं. एक्सलंट. महिन्यांचं गाणं मधुर असतं. हा असतं किंवा होतं म्हणजे ते गातात ना, होतं. गातात तेव्हा ते गाणं मधुरच होऊन जातं असं. भूभव अच्छा. होणे असं. होणे. असतं असतं पण लिहू शकता, त्याच्यातही काही चूक नाही आहे. पण हा म्हणजे ओके. महिलांचं गाणं मधुर होतं. जेव्हा त्या गातात तेव्हा सगळीकडे अशी मधुरता पसरते आणि ते खूप सुंदर असं मधुर वाटतं आपल्याला. हा पुढचं वाचा. हा मी वाचते ताई. हा वाचते. मक्षिकाभ्यः रोगाः भवन्ति. माशांमुळे रोग होतात. हो. मक्षिका आकारांत आहे. मक्षिकाभ्यः म्हणजे कुठली विभक्ती घेतली तुम्ही? पंचमी. पंचमी. पंचमी म्हणजे ऊन पंचमी पासून. बहुवचन. हा म्हणजे त्याचं पंचमी बहुवचन. त्याचा प्रत्यय ऊनहून पासून. हा मग काय होणार? म्हणजे माशांपासून रोग होतात. करेक्ट. माशांपासून रोग होतात. मग माशांमुळे नाही विचारू का ताई? बोला बोला. आता सारिकानाम इथं अनेक वचन महिना आहे, मग गाणं गाणे कसं? महिनांची गाणी मधुर होतात असं वाक्य व्हायला पाहिजे ना. अनेक महिना जेव्हा गाणं. इथं सिंगलच महिनाचे यायला पाहिजे होतं, महिनेचे गाणे मधुर होते. नाही का बरं? अनेक गाणी जेव्हा अनेक महिना गाणं गातात तेव्हा ते जे गाण्यांचे स्वर असतात. गाणी म्हणत नाही, गाणी म्हणतो ना आपण. गाणी म्हणतो ना. महिन्यांचे गाणे. अनेक महिना जेव्हा गाणं गातात ते जे त्यांचा चिवचिवाट असतो किंवा ते असतं ते मधुर होत. आणि इथे तसं म्हणजे तुम्हाला सरळ सोड महिनांची म्हणतो आपण, महिनांचे म्हणत नाही ना तसं. महिनांची गाणी मधुर होतात असं मला वाटतं. हा मग तसं लिहू शकता. महिन्यांची गाणी मधुर होतात. पण गाणं ते जे आहे ते प्रथम एकवचन आहे, मग ते गाणे आहे. मग ते हा मग तेच म्हटलं इथं ह्याच्या गाणं मिळतं गाणे. ते ते गातात. भवंती झालं, ते भवंती झालं असतं त्या ठिकाणी. मधुर अनेक गाणी असली तर झालं असतं, भवंती चेंज झालं असतं सगळं ना. सगळंच ऐका ऐका. एक तर इथे ते जे संस्कृतचं वाक्य दिलेलं आहे त्याच करायचं. आता ते तसंच वाक्य आहे, त्याला आपण काही नाही करू शकत. हा टेक्निकली ते किती बरोबर आहे किती जुनं आहे ते म्हणजे ते आहे ते वाक्यच आहे. आणि दुसरं असं म्हणजे त्यांनी असा अर्थ घेतला की खूप महिना मिळून एक छानपैकी असं धून तयार झालेली आहे आणि त्या धूनचं ते जे गाणं आहे ते मधुर असतं असं बोलले. तो किलबिलाट जो असतो तो मधुर असतो असा आहे वाक्याचा अर्थ. आता आपल्याला इथे वाक्य नाही चेंज करायचं कारण वाक्य दिलेलंच आहे ते तसं. मी बोलू का? हा बोला. मला वाटतं ते गायन असा त्याचा अर्थ घेतला तर कळेल. द सॉन्ग. महिन्यांचे गायन मधुर.
आपण इथे हम्म. थांबू आता, 1च मिनिट आहे. आता ह्याच्यात काही हो हो बर बर ठीक ठीक. माशांमुळे नाही का होणार? माशांपासून रोग होतात, माशांमुळे रोग होतात. माशांमुळे तुमचं म्हणजे बोलू शकता तुम्ही, कारण वाक्याच्या अर्थाच्या अनुषंगाने ते मुळे ठीक आहेत, पण विभक्तीनुसार हा पासूनच असायला पाहिजे ते प्रत्यय.